हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे घोर मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आलेलो होतो, आपल्या जीवनाचं जे केंद्र आहे, आणि हे केंद्र म्हणजेच आपण स्वतःच्या मी म्हणतो, या मीचं नेमकं जे विश्लेषण आपण करून पाहतो की मी म्हटल्यानंतर नेमकं काय आहे. मुळात मी म्हणणारं आपण म्हणतो की बहिर्मन आणि अंतर्मन या अंगाने आपण चिंतन करेल की जाणीवपूर्वक प्रत्येक कृती आपण जे करतो तेच बहिर्मनाचं कार्य आहे. आणि नेणीपूर्वक म्हणजे सहजपणे आपल्याकडनं जे जे काही कार्य होतं ते सर्व अंतर्मनाचं कार्य. दुसरी गोष्ट अशी आहे की अंतर्मनाचा जसा पॅटर्न आहे त्याप्रमाणे माणसाचं वागणं किंवा माणसाचं जीवन घडत असतं. म्हणून अंतर्मनाचं पॅटर्न जर बिघडलेलं असेल तर त्याचं जीवन बिघडतं, आणि अंतर्मनाचा पॅटर्न जर अधिकाधिक विकसित होत असेल तर त्या व्यक्तीचं जीवन अधिकाधिक विकसित होत जातं. म्हणून इथे महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घ्यायचा की आपलं जीवन विकसित व्हायला हवं तर त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ज्ञानाची आवश्यकता याचा अर्थ एवढंच लक्षात ठेवायचं की आपण जे विचार करतो, उच्चार करतो आणि आचरण करतो हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर करत असते. प्रत्येकाकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर प्रत्येकजण बोलतो, सर्वांशी वागतो असं जे आपण म्हणतो. प्रत्येकाकडे एक अंतर्मनामध्ये ते ज्ञान ज्या पद्धतीचं असतं त्याच पद्धतीने ही व्यक्ती जीवन जगत असते. आता हे जर शास्त्र आपल्या लक्षात आल्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपलंच आपण निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे की आपले विचार कसे आहेत. आपण इतरांशी बोलताना कसे बोलतो, कोणत्या भावातून बोलतो, आणि इतरांच्या बाबतीत आपलं आचरण कसं आहे, या तिन्ही गोष्टी या शास्त्राच्या द्वारे आपल्याला समजून घेता येतात. ते आपणच आपलं निरीक्षण आणि परीक्षण केलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे शास्त्र कळायला कारण काय, आणि हे शास्त्र कळल्यामुळे आपण कधी कधी विचित्र वागतो, वेडेवाकडे वागतो, किंवा उगीच चिडतो, रागावतो. हे सगळं जे आपण करत असतो त्याला कारण म्हणजे आपल्या अंतर्मनात जी ही धारणा आहे, भावना आहे, कल्पना आहे त्या अधिष्ठानावर आपण करत असतो. आणि आपल्याला नंतर वाटतं की उगीच आपण रागावलो, उगीच आपण चिडलो, नंतर होत होतो. पण हे नंतर झालं आणि कळलं तरी नशीब, कळतं तरी, पण काही लोकांनाही कळत नाही की आपण काहीतरी चुकीचं वागतो, चुकीचं बोलतो, चुकीचं जीवन चुकीच्या पद्धतीने जगतो आहोत. आणि म्हणून हे निरीक्षण परीक्षण फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या ठिकाणी असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत आपल्याला त्या जेव्हा कळतात ही चुकीची गोष्ट आहे, ती बदलण्याचं काम आपणच केलं पाहिजे, दुसरा कोण करू शकत नाही. आपणच आपल्याला सुधारू शकतो आणि आपणच आपल्याला बिघडवू शकतो. दोन्ही गोष्टी आपणच करतो. आता हे बिघडणं किंवा घडणं जेव्हा आपण म्हणतो परिस्थिती आणि संगत याच्यातून होतं, हे एका अर्थी बरोबर आहे, पण दुसऱ्या अर्थी आपण ते संस्कार घेतो म्हणजे घेणारे आपणच असतो.
एखादी चांगले संस्कार किंवा वाईट संस्कार घ्यायचं की न घ्यायचं ठरवायचं कोणी? आपण. आता मोठ्या झालं, लहानपणी कळत नाही. लहान मुलांवर जसे संस्कार होतात त्याप्रमाणे आपण असे वेडेवाकडे वागत असतो, वेडेवाकडे बोलतो. इथे हे शास्त्र लक्षात घेऊन आपल्याला आपल्या ठिकाणी चांगल्या विचारांची सतत चिंतन करणं, की चांगले विचार पुन्हा पुन्हा घोळवत ठेवणं, की चांगल्या विचारांची धारणा आपल्याकडे कशी होईल इथे पाहणं, हा ह्या सगळ्या ज्ञानाचा या शास्त्राचा अर्थ आपल्याला कळेल. की आपल्याला सतत चांगले विचार आपल्या मनामध्ये जर घोळवायचे असतील, आपल्याला आपल्या जीवनात विकसित व्हायचं आहे, तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर इथे हे चांगले विचार, की जीवनाच्या अंगाने असलेलं ज्ञान आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे आणि ते बदलण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. आता समजा एखाद्याला तंबाखू खाण्याची सवय आहे लहानपणापासून. आता सगळीकडे लोक सांगतात तंबाखू वाईट आहे, तंबाखू वाईट आहे, सगळं म्हणतात. सगळ्यांना म्हणतात. अगदी सिगरेट पिणारी मुलं आहेत, तंबाखू खाणारे आहेत, ते मशेरी लावणारी काही बायका, पूर्वीच्याकडे तंबाखूची मशेरी लावणं हा प्रकार असेल, आताही असेल. आता तंबाखू वाईट आहे हे जग जाहीर झालेलं आहे, म्हणून लोक जो सिगरेट पिणार का तो पित नाही का? पितो. एवढीशी सिगरेटची किंमत आता किती असेल माहीत नाही, पण 10 रुपये 20 रुपये काय किंमत असली पाहिजे ना. तेवढी पटकन 2 मिनिटात कुंकूर टाकायला त्याला काही वाटत नाही. बरं, ते फुंकल्यामुळे त्याला काय बरं वाटतं, त्या क्षणासाठी वाटत असेल बरं, पण नंतर आपल्या आरोग्यासाठी ते वाईट आहे हे कळलं तरी हा सिगरेट पिणाऱ्याच्या अंतर्मनाचा पॅटर्नच असा झालेला असतो की सिगरेट प्यायल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही. की मशेरी लावल्याशिवाय मशेरी करणारी कोणी व्यक्ती असेल त्याला बरंच वाटत नाही. तंबाखू त्या गालफडामध्ये ठेवतात बरेच लोक, असे चोळी करून असे घासून 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 करत बसतात आणि आतमध्ये ठेवतात आणि त्याच्यातून कॅन्सर होतो, हे होतं, सगळं जरी सांगितलं तरी ते ऐकत नाही. कारण का? त्यांचा अंतर्मनाचा पॅटर्न, लहानपणातून लागलेली ती सवय आहे. तर सवय म्हणून ती सवय तशीच केली पाहिजे का? नाही. कारण ह्याच्यातून आपलंच अहित आहे हे जर त्या व्यक्तीला एकदा चांगलं कळलं तर ते तंबाखू खायचा का तंबाखू ओढायचा, म्हणजे सिगरेट ओढायची की न ओढायची हे त्यानेच ठरवलं पाहिजे. दुसऱ्याने कितीही सांगितलं तरी तो जोपर्यंत ठरवत नाही की मला विडी प्यायची नाही, की सिगरेट प्यायचं नाही, की तंबाखू खायचा नाही, हे त्याने ठरवल्याशिवाय ते सुधारू शकत नाही. म्हणून घडलेलीच गोष्ट सांगितली ना मागे फार वर्षापूर्वीची, की आपल्याकडे खैरनार आले होते एकदा महाराजांच्या कार्यक्रमामध्ये, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये, जिथे हॉल आहे ना दादरचा होता ना, ओसवाला. आणि खैरनार आल्यानंतर जरा त्यांना बोलायला सांगितलं, त्यांनी सांगितलं कोणी विडी प्यायची नाही, दारू प्यायची नाही, हे वाईट आहे ते वाईट आहे. तर महाराज प्रवचन करत असताना म्हणाले, आमच्याकडे कोणीच विडी पित नाही, का कोणी सिगरेट पित नाही, कोणी दारू पित नाही. तर त्या खैरनारांना आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या बाजूला बसलं ते ढगेसाहेब. ढगेसाहेब खरोखर असे कोणी पित नाहीत का? तर ढगेसाहेबांना त्यावेळेला खरं म्हणजे तंबाखू खायची गपचूप. तर लहानपणी सवय होती. तर एवढी लाज वाटली, अरे महाराज एवढी छाती ठोकपणे सांगतायत आणि मी मात्र गपचूप तंबाखू खातो. त्यांनी सांगितलेली गोष्ट. त्या दिवसापासून त्यांची तंबाखू सुटली. त्या क्षणापासून कोणी ठरवलं? त्यांनी ठरवलं. पण कधी ठरवलं? की अरे महाराज आपल्या वतीने गॅरंटी झाली तर कोणच दारू पित नाही, किंवा कोणच सिगरेट पित नाही, कोणच तंबाखू खात नाही आणि आपण खातो. हे त्यांना अतिशय वाईट वाटलं की आपण सद्गुरूंचे शिष्य असून सुद्धा आपण असे कसे करतो. आता ही जेव्हा भावना निर्माण झाली त्या क्षणी त्यांचा तंबाखू सुटला. मग त्याच्यानंतर ते कधी खाल्लेला नाही. आता सुधारलं त्याने. आता महाराजांना तुम्ही सोडा म्हटलं नाही, की महाराजांना माहिती होतं की न माहिती होतं हेही आपल्याला माहित नाही. पण जेव्हा त्या एखाद्या व्यक्तीला वाटतं की हे आता मला माझ्यासाठी बरोबरच नाही, की मला सोडलंच पाहिजे, तेव्हा ती सुटते. आता कितीतरी वर्षाची सवय त्यांनी सोडली क्षणात. सांगायचा मुद्दा आहे म्हणजे आपल्याला जसं ही तंबाखू सोडणं, दारू सोडणं किंवा घराचं खापपिणं ते सोडणं, ह्या स्थूल गोष्टी आहेत. त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्टी आपल्याकडे भरपूर आहेत. इतरांचा मत्सर कळतात की नाही बघा तुम्ही. कोणी आपल्याकडे डुकले साहेब होते,
अतिशय अभ्यास होते, सगळं चांगलं होतं, पण इतके रागवायचे की अभ्यास करणारा माणूस पण लांब लांब राहून नमस्कार करायचा, जवळ जायलाच घाबरायचे. का? वाईट नव्हतं त्यांचं, रागावणं चांगल्यासाठी पण होतं की आपण अभ्यास केला पाहिजे, हे केला पाहिजे, त्यासाठी त्यांचं होतं, पण मुळात त्यांचा रागट स्वभाव होता. आणि त्यामुळे त्यांच्या मनात सगळं नाही झालं की ते पटकन कोणालाही काही बोलून मोकळे व्हायचे रागाने. आणि त्यामुळे समोरच्या माणसाचा अगदी अपमान झाला का वाटायचं त्याला, आणि त्यामुळे ती माणसं घाबरायची. म्हणून ज्या वेळेला एखादी व्यक्ती खूप चांगली असेल पण दुसऱ्या बाजूने ती रागवत असेल, चिडत असेल, उगीच अपमानकारक बोलत असेल तर माणसं लांबच पडणार, जवळ येणार नाही कोणी. लक्षात घ्या. आता आपण इतरांबद्दल बोलतो, हेच आपण आपल्याबद्दल ठरवलं पाहिजे की आपण जर इतरांना काहीतरी किती पटीने जास्त होईल ते लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला इतरांबद्दल द्वेष मत्सर करतो, वेडवाकडं वागतो, मग जरी तुमच्यापैकी कोणतरी असं वागत असेल तर ते काय म्हणणार, बघा ते परळला जातात ना मंगळवारच्या अभ्यास वर्गाला आणि असे वागतात. बोलणाऱ्यांना कोणी काही सांगू शकत नाही. ते असं नाही म्हणणार जीवनविद्येच्या अभ्यासाला जातात म्हणून असं करतात, असं नाही म्हणणार. कळलं तुम्हाला की पूर्वी आता सद्गुरू पण म्हणायचे, अरे तुम्ही कसे वागलात तर दोष लोक कोणाला देतात, काय ते ह्या सद्गुरूचे शिष्य आहेत, कसले हे वागतात. आणि एकदा तर महाराजांनी म्हटलं होतं की माझा शिष्य असा असला पाहिजे की त्याचं वागणूक पाहून लोकांना म्हणतो ना सद्गुरू वामनराव पैंचा शिष्य आहे, असं वागलात तर तुम्ही चांगले वागलात. दोन्ही बाजू आहे. हे सगळं कोणावर अवलंबून आहे, आपल्यावर. सद्गुरूने आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय सांगितलंय. हे सगळं जीवन योग्य काय असतं, अयोग्य काय असतं हे आपल्याला सगळं कळतं. आणि आता आपल्याला माहित आहे काही गोष्टी आपल्या योग्य नाही आहेत, काही अयोग्य नाही आहेत. की हे सतत लक्षात ठेवणं म्हणजे हे सगळं काम आहे बहिर्मनाचं, शहाणपण. जी गोष्ट आपल्या अहिताची आहे ती आपण करू नये हे शहाणपण आहे. जी गोष्ट हिताची आहे आणि इतरांच्या हिताची आहे ती गोष्ट करणं हे शहाणपण आहे. आणि म्हणून इथे सर्वत्र पाहताना आपल्याकडनं जे विचार असतील किंवा उच्चार असतील किंवा आचरण असतील ते ह्या ज्ञानाच्या अधिष्ठान असले तर आपण ज्ञान आत्मसात करतो हे सिद्ध होतं. म्हणून यश आणि अपयश, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ह्या जीवनात सतत घडत असतात. आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी अशा असतात की कधी कधी आपल्याला अनुकूल असतं, कधी कधी चांगल्या असतात, तर कधी कधी प्रतिकूल असतं. पण हे जग द्वंद्वात्मक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. सगळ्या गुलाबाच्या पायघड्या तुमच्यासमोर कोण घालून बसणारा नाहीये. तुम्ही तुमची पावलं सांभाळून टाकली पाहिजे. तिथे काट्यावर पडू नये तेवढंच लक्षात ठेवली. गुलाबावर पडले तर गुलाब हे होईल, कुसकरून जाईल. पण काट्यावर जर पडला तर आपल्याला काटा टोचल्याशिवाय सावधपणे करायचं काम आपलं आहे. लक्षात ठेवतो की इथे प्रत्येक गोष्ट अनुकूल प्रतिकूल तिला तोंड कसं द्यायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. घाबरायचं काहीच कारण नसतं. परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती पण आपल्याला वाटायला येऊ शकते, अनुकूल परिस्थिती सुद्धा वाटायला येऊ शकते. एका सद्गुरूंकडे एक तरुण म्हणजे 30-35 वर्षाची बाई गेली आणि त्यांना पाहून ती रडायला लागली. तर मला का रडतेस? तर ती म्हणाली मला डॉक्टरने सांगितलंय मला फक्त आता 6 महिने राहिले जगायला आणि म्हणून तिला अतिशय दुःख होतं. तर ते सद्गुरू तिला काय म्हणाले पटकन, अरे वा तुला तुझा मृत्यू कळला, मला तर अजिबातच माहित नाही मी कधी मरणार. म्हणजे तुला माहिती आहे तुला आता तरी चांगलं काम किती केलं पाहिजे. 6 महिन्यात तू कशी छानपैकी जीवन जगलं पाहिजे. कारण 6 महिने तुझ्याकडे आहेत. आपल्याकडे काय, आपण कधी मरणार माहित नाही, मग करतो आपण चला हे झालं ते झालं. आपल्याला वाटतं आपण रोज अगदी हजारो वर्षे जगणार आहोत, ह्या पद्धतीने आपण वागत असतो. तर ते म्हणाले अरे तुला हे चांगलं कळलं, मला कळत नाही. म्हणून मृत्यू तर सगळ्यांनाच आहे, तुला काय आणि मला काय, कोणाला नाहीये. तर तू एवढंच लक्षात ठेव की तू रोज आपल्याकडनं चांगलं कर्म कसं होईल एवढाच विचार कर आणि आनंदाने जीवन जग. तर ती बाई बाहेरगावी गेली होती आणि तिथून त्यांना पत्र द्यायची, मी जिवंत आहे आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करतायचे. असं करता करता आणखी ती 10 वर्षे जगली.
सांगायचा मुद्दा काय, आपल्या ठिकाणी जेव्हा ह्या सद्भावना आपल्याकडे तयार होतात त्यावेळेला आपल्या जीवनाचा आनंद आपण व्यवस्थित घेऊ शकतो आणि किती वर्ष जगण्यापेक्षा ती आनंदाने जगली ह्याला महत्व आहे. आपल्या प्रत्येकालाही मृत्यू आहे, कोणाला मृत्यू नाहीये. तो उद्या असेल परवा असेल, आता माहित नाही म्हणून खुश आपण कळलं ना. पण तो कधी येईल तो येऊ दे, पण तो असं लक्षात ठेव उद्या जाणार मग आज चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे अभिमान होणार नाही, अहंकार होणार नाही, कोणाला उभी तोडून म्हणून. आता आपण बाहेर गावी जातो, कुठे जातो, आपण म्हणतो नाही बाबा काय चुकलं मागलं माफ करा, सगळं आनंदाने जाऊ, सगळं लागतं आपण म्हणतो ना. कारण जाणार परत येणार माहित नाही कधी. ही जेव्हा भावना आपल्याकडे असेल त्यावेळेला आपल्याला सर्वांशी जोडून राहायचे एक आतून आस तयार होते. जाणार आपण लांब जातो त्यावेळेला आपण लांब जातो म्हणून आपल्याला वाटतं आपण अधिक जवळ राहावं, प्रेमाने बोलावं, आनंदाने बोलावं. म्हणून नेहमी विचार करायचा आहे उद्या जाणार की नाही जाणार असं जास्त बोलू नये, फक्त येईल लक्ष आनंदाने आनंदाने. मृत्यू सुद्धा आनंदाने स्वीकारता आला पाहिजे. लक्षात ठेवा, मृत्यूची भीती आपल्याला करायची काहीच गरज नाही. मृत्यू म्हणजे दुसरा जन्म. नेहमी लक्षात ठेवा, इथे गेला माणूस म्हणजे काय झालं, त्याने दुसरा देह धारण केला, परत त्याचा नवीन जन्म सुरू झाला, परत त्याच्या जीवनाला सुरुवात होते. तिथून कुठेतरी दुसरीकडे कुठे चांगल्या ठिकाणी जन्म येऊ शकतो त्याचा. म्हणून मृत्यूची भीती कोणाला आहे, ज्याला हे कळत नाही त्याला. मृत्यू म्हणजे संपलं सगळं, आता आपल्याला काय उरलं नाही असं काही नाही. जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे बॅलन्स आहे जीवनाचा. नुसतेच जन्म झाले असते मृत्यूच नसते तर आज काय अवस्था झाली असती. म्हणून जन्म आहे तिथे मृत्यू आहे, प्रकाश आहे तिथे काळोख आहे, सुख आहे तिथे दुःख आहे. हा आपल्या जीवनाचा बॅलन्स आपल्याला करता आला पाहिजे. सगळीकडे समत्वाने कसं पाहायचं आणि समत्वाने पाहण्यासाठी आपल्याला हे बहिर्मन आपल्याला नेहमी स्थिर करता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी, चांगली परिस्थिती आली तरी तिला आपल्याला सांभाळून घेता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. आणि वाईट परिस्थिती आली तरी ते परिस्थिती समजून घेऊन तिला पुढे कसं जायचं, उपाय काय आहे हे शोधत शोधत पुढे जावं लागतं. बरीच लोक वाईट परिस्थिती आली तर खचून जातात, निराश होतात, रडतात, पण त्यामुळे काय ते बरे होणार आहेत? त्यामुळे अधिक ते वाईट परिस्थितीत अडकून जाते. पण त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि त्यासाठी आपलं मन मजबूत असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे. हा बोध आपल्याला लक्षात ठेवायचा. म्हणून बहिर्मन आपलं पहिलं या ज्ञानातून मजबूत करता आलं पाहिजे. हे ज्ञान काय हे नेहमी लक्षात आहे. मन म्हटल्यानंतर जाणणारं मन की आपल्याकडनं होणारं जे कार्य आहे, हे दोन्ही मन जेथून निर्माण होतात त्याला परमेश्वर म्हणतात. लाट जिथून निर्माण होते त्याला काय म्हणतो आपण? समुद्र. समुद्राची लाट. तसं हे परमेश्वरी शक्ती जी आहे त्याला परमतत्व म्हणतात, परमात्मा म्हणतात, ते जे स्वरूप म्हणतात, त्याचं स्फुरण म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असलेलं अंतर्मन आहे. हे अंतर्मन जे आहे ते मुळात नेणीव स्वरूप आहे. आपण म्हणतो तिथे जाणीवपूर्वक काही जाणलं जात नाही. ते अंतर्मन आणि परमेश्वरी शक्ती जोडलेले आहेत, कारण जशी लाट आणि समुद्र जोडलेले आहेत तसं. त्यामुळे आपण परमेश्वराचे आहोत हा बोध आपल्याला नेहमी लक्षात घ्यायचा की निराश व्हायचं काही कारण नाही. परमेश्वरी व्यवस्था ही अशी आहे नेहमी लक्षात ठेवा की ते बॅलन्स कसं आहे ते आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे. काळोख आहे आणि प्रकाश याचा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. सुख आणि दुःख जीवनात येतं त्याचा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. यश आणि अपयश याचाही बॅलन्स आपल्याला साधता आला. प्रत्येक वेळेला आपण जे करू ते यशस्वीच होऊ असं नाही, पण प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रयत्न न करता अपयशी होणं हे सतत गणितच आहे की प्रयत्न नाही केल्यामुळे अपयशी झाले. प्रयत्न करून यशच मिळेल की न मिळेल याची खात्री देता येत नाही, कारण प्रयत्न केल्यानंतरही कधी कधी अपयश हातात येतं. त्याला कारणं वेगळी असतील, पण नियम काय, प्रयत्न केल्यानंतर यश मिळतंच. काही लोकांना ते अपयश मिळतं त्याला कारण काहीतरी असेल म्हणून ते अपयश मिळालं म्हणून तरी दुःख नाही, परत यश मिळवण्यासाठी परत प्रयत्न केले पाहिजे. म्हणून परत परत आपल्याकडनं प्रयत्न करत राहणं हे पहिलं आपल्या जीवनाचं शास्त्र आपण समजून घेता आलं पाहिजे.
की एक तर आपल्याला सतत चांगल्या विचारांची संगत होण्यासाठी चांगल्या संगतीत राहणं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, जीवनात अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात तिथे पाहणं. आपला बराचसा वेळ आपण अनिष्ट गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न करतो. बराचसा वेळ गप्पा टप्पा करताना कोण आजारी पडला, आणखी तिसरा कोण किती आजारी होता, चौथा आणखी त्याच्यामुळे कसा गेला, ह्या गोष्टी आपल्याकडे पटकन होतात. तिथे कोण आजारी पडलं तर लगेच आपण त्याला सांगू शकत नाही, अरे काय नाही रे, चांगला होणार तो पटकन. हा आधार आपल्याला देता आला तर ती व्यक्ती अधिक त्या श्रद्धेतून अधिक चांगली जीवन जगू शकते. मगाशी त्याचं उदाहरण सांगितलं की ती व्यक्ती नंतर 10 वर्ष आरामात जीवन जगत होती, काहीच फरक पडला नाही. तसंच आपल्याला आपल्या बरोबर ज्या येणाऱ्या सगळ्यांना नेहमी एक आधार द्यायचा असतो चांगल्या विचारातून. खोटी स्तुती कोणाची करू नका, पण चांगल्या वर्तणुकीचं कौतुक मात्र आपल्याला करता आलं पाहिजे की हे चांगलं केलं, चांगलं केलं. हा जो भाग आहे आपण म्हणतो ना, अगदी लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, आसपासची कोणी असतील, जे चांगलं केलं त्याला आवर्जून तू चांगलं करतोयस हे सांगता आलं पाहिजे. त्यामुळे चांगलं करायला अधिक आपल्याला प्रोत्साहन मिळतं. जेव्हा आपण कोणालाही चांगल्या गोष्टीचं कौतुक करतो तेच संस्कार आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांच्या रूपाने होत असतात. पण एखादा माणूस काहीतरी वाईट वागतो आणि वाईट वागतो त्याच्यासाठी आपण सतत कोणाला सांगतो हा वाईट वागला, तो वाईट वागला, तो वाईट वागला. ते वाईट वागण्याचे विचार आपण आपल्यावर संस्कार करत असतो आणि त्याच्याबरोबर आपल्या मनामध्ये आपण असेच वाईट विचार करायला. म्हणून इथे जीवनाचं हे शास्त्र समजून घ्या की आपल्याला सतत चांगलेच विचार करायचे. बहिर्मन अंतर्मन नाही कळालं हरकत नाही, पण चांगलं कर्म काय करायचं हे कळलं पाहिजे. चांगलं कर्म करायला लागलं की ह्या शास्त्राप्रमाणे आपल्याला सगळे चांगले गोष्टी प्राप्त होतात. म्हणून जीवनाकडे पाहताना स्वीकारात्मक वृत्ती आपली असली पाहिजे. नेहमी लक्ष स्वीकार करा, प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा. जे समोर येईल त्याचा पहिला स्वीकार करता आला पाहिजे. सुखदायक गोष्टी असतील किंवा दुःखदायक गोष्टी असतील, यशदायक गोष्टी असतील, अपयशदायक गोष्टी असतील, असू शकतात. आधी स्वीकार करा, मग त्या परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घेऊन त्याच्यातून आपल्याला पुढे कसं जायचं ह्याचा विचार करा. घाबरण्याचं काहीच कारण नसतं. काळोखानंतर प्रकाश हा येणारच असतो, रात्रीनंतर दिवस हा उजाडणारच असतो आणि दिवसानंतर रात्र पण येणारच असते. म्हणून दोन्ही ठिकाणी आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. आणि ह्या दोन्ही ठिकाणी जेव्हा आपण सावध राहायला लागतो त्यावेळेला आपल्या जीवनाचा विकास आपण साधायला लागतो. लक्षात घ्या, तिथे सतत स्वीकारात्मक वृत्ती आणि त्याला चांगला सकारात्मक दृष्टीने पाहणं प्रत्येक वृत्तीला, प्रत्येक परिस्थितीला. बऱ्याच वर्षापूर्वी मंत्रालयामध्ये आग लागली होती, आठवत असेल सगळ्यांना. अचानक खूप आग लागली आणि मंत्रालयामध्ये आमचं एअर कंडिशनरचं रिपेअरचं काम होतं. त्यावेळेला आम्ही होतो कुठे पिकनिकला गेलो होतो बाहेर, महाबळेश्वर कुठे लांब गेलो होतो. तिथे फोन आला, अरे माहिती आहे का आग लागली आहे मोठी. माहीत नव्हतं. तिथल्याच इंजिनियरने फोन केला, खूप वाईट झालं, हे झालं. मग त्यांच्या बदल्या झालं. मग काम एवढं वाढलं होतं आणि सगळं एकसारख्या इन्क्वायरीज चालू होत्या, सगळं कशी आग लागली काय लागली आणि सगळे प्रेशर खाली होते. तर तिथल्या मी इंजिनियरला विचारलं, तुम्हाला खूप टेन्शन येत असेल ना ह्या सगळ्या गोष्टी. नाही रे, उलट मला भरपूर काम करायला मिळतं म्हणून बरं झालं मी काम करतो. पॉझिटिव्हली बघा, ती सगळं सुधारण्यासाठी कोणा तरी कामाचा व्याप वाढला आणि त्याच्यातून ती व्यक्ती ते काम करायला लागली. त्यामुळे लोकांना पण काम मिळालं आणि काम झालं. ते चुकलं, हे असं वाईट झालं, ह्याने आग लावली की त्याने आग लावली, हे पोलिसांचं काम, आपलं काम नाहीये. आणि पोलिसांचं काम करून पोलिसांनी कितीतरी लोकांचे जबाब घेतले. म्हणजे मलाही बोलवलं होतं, म्हणजे सगळेजण मंत्रालयात जेवढे लोक तिथे. आणि शेवटी ते विनोदाने काय म्हणलं, काय नाही आता कळलं आम्हाला, काय उंदराने आग लावली. म्हणजे आग लागायचं कारण काहीच कळलं नाही. उंदराने काहीतरी वायर कुरतडली होती आणि तिथे शॉर्ट सर्किट झालं, त्याच्याने आग लागली होती. हे त्यांचं कन्क्लुजन शेवटी त्यांनी काढलं. काही लोकांना ते खरं अजूनही वाटणार नाही, पण एवढेच म्हणजे त्याने काय स्वतःहून कल्पनेतून केलं नाही. त्याने जेवढे लोक त्या मंत्रालयात जाणारे येणारे होते, काम करणारे होते, त्या सगळ्यांचा जबाब घेतला होता. किती प्रत्येकाला ते सगळं विचारून लिहून, म्हणजे एवढं जाड त्यांचं किती लोकांची इन्क्वायरी त्या लोकांनी केली. आणि शेवटी त्याने हेच सांगितलं की आग कोणी माणसाने लावली नाही, उंदरामुळे ते लागले, म्हणजे उंदरांनी आग लावली. आता
हा जो बोध आहे, म्हणजे इथे बघा प्रत्येक गोष्ट ज्यावेळी घडते त्यावेळेला तुम्हाला वाईट घडलं प्रथम वाटतं, पण त्याच्यातून आज मंत्रालयात बघा केवढं वैभवाने ते बिल्डिंग उभी राहिली, त्याच्यातून अधिक चांगली झाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपण जीवनाकडे अशाच पद्धतीने पाहायचं की आपल्याला अधिक अधिक विकसित होऊन जीवन जगायचं आहे. आणि हे विकसित होण्यासाठी आपल्याला हे शास्त्र माहिती आहे, पुन्हा पुन्हा चांगले विचार करता आले पाहिजेत. कोणाची निंदा आपल्याला करायची नाही, की कोणाबद्दल अनिष्ट विचार करायचा नाहीये. तर सर्वांच्या बाबतीत त्याचं भलं होते. तो कर्म चुकीचा करतोय त्याच्याकडे आपल्याला अडकायचं नाहीये, त्याचं भलं होते, तिथे पुढे गुंतायचं नाहीये. आपल्याला आपल्या ठिकाणी अधिक अधिक विकसित व्हायचं आहे, हा विचार आपल्याला सतत करता आला पाहिजे की आपल्याला जीवन अधिकाधिक आनंदाने जगायचं आहे. आणि आनंदाने जगण्यासाठी आपल्या ठिकाणी विचार जर आपण करतो की आपण चुकीचे विचार होते, हे जर कळलं तर ते लगेच आपल्याला बाजूला करायचा प्रयत्न करायचा. बाजूला कसं करायचा, एक तर सद्गुरूंचा कोणातरी आदर्श ठेवला पाहिजे आपल्या डोळ्यासमोर, आपल्या डोक्यामध्ये एक आदर्श ठेवला पाहिजे. सद्गुरू असे वागतात का, सद्गुरू असे बोलतात, आपण त्यांचे शिष्य आपण असं वागतो. हा बोध घ्या. सद्गुरू सगळ्यांची हसून खेळून राहत होते, आपण सगळ्यांची हसून खेळून राहायला काय हरकत आहे. काही लोकांशी पटेल, काही लोकांशी पटणार नाही, पण तरी पण आपण कशाला रडत बसायचं आणि आपण कशाला चिडत बसायचं. सद्गुरूंवर टीका करणारे लोक होते लोक टीका करणारे भरपूर लोक होते. पेपरातून टीका झालेली आहे सद्गुरूंवर, म्हणून का सद्गुरू त्यांचं कार्य थांबवलं. त्यांचं कार्य त्यांनी आनंदाने सुरू केलं, आनंदाने जीवन जगले ते. हा आदर्श आपल्याकडे ठेवता आला पाहिजे आपल्याला, की इथे आधार पाहिजे. आदर्श कशासाठी, आधारासाठी. नेमकं मी कसं वागलं पाहिजे. सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलंय, त्यामुळे आपल्या हृदयामध्ये सद्गुरू धरून ठेवणं, की आपल्या डोक्यामध्ये सद्गुरू ठेवणं, की मी करतोय ते सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आहे की विरोधात आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार जीवन जगत असते. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या कुवतीनुसार जीवन जगत असते. म्हणून ती व्यक्ती लहान नसते आणि मोठी पण नसते. आपण अभ्यास करणारे की अभ्यास न करणारे असं बघायला गेलो आपण तर आपल्याला बरंच वाटतं की काय ह्या लोकांना कळत नाही, आपण एवढा अभ्यास करून आपल्याला कळत नाही असं नाही. प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठच आहे हा भाव आपल्याकडे ठेवता आला पाहिजे. तिथे व्यक्ती म्हणजे काय, हे अंतर्मन त्या परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही त्या परमेश्वराशी जोडलेली आहे, त्यामुळे त्या परमेश्वराचीच ती रूपं आहेत. हा जो बोध आहे आपल्याला सतत घेता आला पाहिजे. आणि त्यामुळे कोण लहान आहे कोण मोठा आहे ह्या गोष्टीत कधीच आपण अडकायचं नाही, कधीच कोणाशी कंपॅरिझन करायची नाही. लक्षात घ्या, चांगलं वागायचं म्हणजे काय, मी याच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो, मी याच्यापेक्षा अभ्यास चांगला करू शकतो, मी याच्यापेक्षा पैसा जास्त मिळवतो, ह्याच्यापेक्षा नाही. तू काल जेवढा पैसा मिळतो त्याच्या जास्त पैसा मिळत असेल तुझ्याशी तू पाहिजे कंपॅरिझन करू शकतो. काल जितका मी अभ्यास केला, काल जितकी माझी साधना ती अधिक साधना झाली पाहिजे, त्याच्यात मी अधिक चांगलं वागलं पाहिजे. ही मी माझ्याशी कंपॅरिझन केलं तर हरकत नाही, पण इतरांशी कंपॅरिझन करायचा आपल्याला कसलाच अधिकार नाहीये. किंबहुना त्यामुळे आपण आपल्या अंतर्मन बिघडवत असतो, हे आपल्या लक्षात घ्या. म्हणून कोणाचंही श्रेष्ठ कनिष्ठ या भावात अडकायचं नाही, सगळे श्रेष्ठ आहे. बऱ्याच वेळेला आपण असंही करतो आमचे सद्गुरू श्रेष्ठ आहे, दुसऱ्यांचे काय, दुसऱ्यांचे सद्गुरू काय माहित नाही, त्यांना पुढे ज्ञान आहे, ध्यानच ज्ञान आहे. असे बऱ्याच पंथातले लोक स्वतःच्या सद्गुरूंचं मोठेपण सिद्ध करण्याचा मोठमोठाने दावे करत असतात, पण त्यामुळे मिळवतात काय, आपल्या अंतर्मनाचा विकास साधायचा थांबवतात. कारण ज्यावेळेला तुम्ही कंपॅरिझन करता त्यावेळेला तुमच्याकडे श्रेष्ठ आणि कनिष्ठचा भाव येतो, आणि श्रेष्ठ कनिष्ठच्या भावामध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. म्हणून सर्व श्रेष्ठ आहेत. लहान जरी एखादं मूल असेल तेही श्रेष्ठ आहे, एखादा गरीब माणूस आहे, रस्त्यावर आहे, तरी तो श्रेष्ठ आहे. आणि तो आणि मी याच्यामध्ये तसा काहीच फरक नाही. आता ज्ञानाने तो फरक, कर्माने फरक पडतोय, पण मुळात ती शक्ती आहे, आणि त्यामुळे ती शक्ती आणि आपण सारखेच आहोत. म्हणून त्या समोरच्या माणसाला आपल्याला मदत होत असेल तर मदत करा, पण त्याच्याबद्दल अनिष्ट मात्र बोलू नका. म्हणून कोणाही बद्दल चुकीचं बोलणं की कंपॅरिझन करणं ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला तो गोंधळ होतो. म्हणून सद्गुरूंच्या बाबतीत करतो आपण, आपल्या अभ्यास वर्गाच्या बाबतीत पण कंपॅरिझन करतो. अरे बघा आम्ही आमचा एवढा अभ्यास, दुसरे लोक कोण अभ्यास घेतच नाही. तुम्ही जेव्हा ही कंपॅरिझन करता तेव्हा तुम्ही अभ्यासातलं ज्ञानच विसरून जाता.
कंपॅरिझन करायची गरजच नाही आपल्याला. हां, तुम्ही सांगू शकता बा तुला अधिक काय माहिती असेल तर आणखी तुला हवं असेल इथे पण ये आणि इथे पण कर, असं नाही की इथे नको करून इथे कर. तो ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार, ज्ञानाच्या कुवतीनुसार किंवा त्याच्या परिस्थितीनुसार तो जिथे असेल तिथे तो अभ्यास करत असतो. त्याचा अभ्यासाची एक प्रगती होत असते. आपणही पहिलीतून दुसरी तिसरी जातच असतो ना. एकदम काय आपण वरच्या लेवलला गेलो असंही नाही. आपली जशी जशी परिस्थिती होती त्याप्रमाणे आपण शिकत 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 आपण एका विशिष्ट पर्यंत पोहोचतो. त्यामुळे फक्त आपणच चांगला अभ्यास करतो, इतर चांगले अभ्यास करत नाहीत, ही कंपॅरिझन करायची आवश्यकता नाहीये. तिथे आपणच आपलं अंतर्मन बिघडवतो. म्हणून जो करतो त्याला ते म्हणा, तू करतो ते चांगलंच आहे, पण तुला अधिक मिळवायचं असेल ना तर तिथे ते मिळेल. तिथे तुला यायचं तर ये, पण आग्रह करायची गरज नाही. त्याला वाटत नाही येत नको. कारण ज्याचं त्याला कळलं पाहिजे सुधारायचं की न सुधारायचं. मार्गदर्शन करता येतं, पण ते मार्गदर्शन कसलाही आग्रह कसलाही कंपॅरिझन न करता मार्गदर्शन करता येतं. आणि त्यामुळे आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला बदलेल. म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ भाव नको. प्रत्येक जण त्याच्या भावनेतून तो बरोबर असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. समोरचा माणूस असा का वागतो, कारण ती त्याच्या मनामध्ये ती तशी भावना आहे, त्या भावनेतून तो बरोबर आहे. पण 4 माणसं एकत्र येतील आणि प्रत्येक जण मी माझ्या भावनेतून बरोबर म्हटला आणि भांडायला लागले तर काही उपयोग नाही. त्याच्या भावनेतून बरोबर म्हणजे त्याच्या अंतर्मनामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर तो वागतोय म्हणून तो बरोबर आहे. पण तो समाजात येऊन जर ते समाजात विघातक किंवा समाजाला इतरांना त्रास होणारं वागणं असेल तर ते वाईटच आहे. तो बरोबर आहे याचा अर्थ म्हणजे तो 100% बरोबर असं होऊ शकत नाही. नाही तर बऱ्याच वेळा मी हे सांगितल्यानंतर घरामध्ये 2 नवरा बायको भांडायला लागले की म्हणाले ते बघ त्यांनी सांगितलं मी माझ्या ज्ञानातून बरोबर आहे, तो म्हणा मी पण माझ्या ज्ञानातून, आणि भांडण करत बसत ज्ञानात बरोबर कशी असणार. इथे प्रत्येक जण बरोबर असतो त्यावेळेला त्याचं ज्ञान तितकंच बरोबर असेल तर तो बरोबर असतो. ज्ञानात तर तिथे अज्ञान असेल तर अज्ञानाच्या आदेशाने तो बरोबर असू शकत नाही. म्हणून परिणाम काय मिळतो आपल्याला, आणि परिणामाचं जर परिणाम चुकीचा मिळत असेल तर आपल्याकडे काहीतरी चुकतंय आणि तिथे आपण कसं वागायचं हे ते आपलं. म्हणून प्रत्येक ठिकाणी सावध. हे शास्त्र जेव्हा कळतं त्यावेळेला आपल्याला कडनं सत्कर्मच झालं पाहिजे आणि या सत्कर्मातून सर्वांप्रती आपलेपणा आपल्याकडे आला पाहिजे. कारण ही सगळी रूपं एकाच परमेश्वराची आहेत हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घेता आला पाहिजे. कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही. कर्माच्या द्वारे आता तुम्हाला कोणी श्रेष्ठ नाही कनिष्ठ आहे. नरेंद्र मोदी इथे आले तर त्यांना काय समोर बसवणार, पण इथे बसा तुम्ही सगळे सारखे आहेत नाही. त्याच्या कर्माप्रमाणे त्यांना मान तर दिलाच पाहिजे ना. ही साधी गोष्ट आहे. म्हणून इथे आपण श्रेष्ठ इथे श्रेष्ठ कनिष्ठ म्हणतो नाही, त्यांच्या कर्माला त्यांनी जे चांगलं कार्य करतात त्याला दिलेला तो सन्मान आहे. पण व्यक्ती म्हणून सगळे सारखे आहेत. मग ते नरेंद्र मोदी असो का आणि कोणी असो आपण सगळे सारखे आहोत व्यक्ती म्हणून. पण एखाद्याचं कर्म जर अधिक चांगलं असेल आपल्यापेक्षा तर आपल्याला त्याचा सन्मान केलाच पाहिजे. जे कुष्ठरोगांवर उपचार करणारे कोण होते, बाबा आमटे. आमटे साहेब. बाबा आमट्यांच्या बाबतीत तुम्ही बाबा आमटे आणि आपण सारखेच आहोत म्हणू शकतो का. त्यांचं कर्म केवढं म्हणजे त्यांचं कार्यच एवढं प्रचंड मोठं आहे की त्यांच्याकडे आपण नतमस्तकच होणार का. त्यांच्या कार्याला दिलेला तो सलाम आहे, कार्याला दिलेला सन्मान. पण बाबा आमटे आणि आपण व्यक्ती म्हणून सारखे समजून घ्या काय. म्हणून आपलं कार्य असं असलं पाहिजे की समोरच्याला त्याचा सन्मान करावाच लागतो. पण त्या सन्मानासाठी आपण काम करायचं नसतं. दोन्ही बाजूने लक्षात कोणी माझा सन्मान केला पाहिजे म्हणून मी असं वागतो. सन्मानासाठी वागणारे असतात त्यावेळेला माणसं 2 पद्धतीने वागतात. दाखवण्याचा एक प्रकार, चेहरा वेगळा असतो ना, नेमका आतला वेगळा असतो चेहरा, आणि तिथे मात्र त्याचं जीवन बिघडतं. बरेच लोक आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, चांगलं वागावं, चांगलं त्यासाठी आपण खोटं बोलतो, खोटं हसतो, आणि आतून मात्र आपल्या मनामध्ये अनिष्टच विचार असतात. त्याच्याने काय आपलं जीवन सुधारत नाही. म्हणून असला खोटेपणा करायची काहीच आवश्यकता नाही. आपलं काय चुकतं हे आपल्याला जर व्यवस्थित कळलं तर आपण सुधारायचं आहे हे मात्र व्यवस्थित. कोणी जर आपली चूक सांगितली तुझं हे चुकतं तर ती सुधारता आली पाहिजे. ही सुधारणं फार महत्वाचं आहे. म्हणून सुधारण्यासाठी हे शास्त्र समजून घेतो आपण. आणि हे सुधारण्यासाठी जर हे शास्त्र समजून घ्यायला लागलो तर
रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कसे वागतो याचं निरीक्षण परीक्षण आपण रोज केलं पाहिजे. रोज संध्याकाळी जरा शांतपणे बसा, दिवसभराचा चलचित्रपट आपल्या डोळ्यासमोर आणू द्या. सकाळी उठल्यापासून कसं जे चांगलं आहे ते चांगलं कळेल, वाईट आहे ते वाईट कळेल. दूध पाणी तिथेच लक्षात येईल की आपण किती चांगले आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. पण प्रत्येक माणसाला काय वाटत असतं, आपण फक्त चांगले आहोत, बाकीच्या लोकांचं काय माहित नाही, पण मी चांगला आहे. किंवा कोणी त्याला बोलणार आहे तू असं करतो, मला माहिती आहे मी चांगला आहे, तू काय मला शिकवू नकोस, बोलतो ना आपण. पण कोणी 100% चांगला नसतो हे पहिलं लिहून ठेवायचं. कोणी जगातला कोणी माणूस 100% कोणीच चांगला नसतो. परिस्थितीनुसार तो चांगला आणि वाईट ठरत असतो. म्हणून आपल्याला अधिकाधिक चांगलं होण्याचा आपण प्रयत्न केला, म्हणजे शहाणं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडनं जे वागणं आहे ते वागणं आपलं समोरच्याला न दुखावणारं असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, दुखावायचं काम कार्य करायचं नाही आपल्याला. माणूस समोरचा किती लहान असो मोठा असो त्याला दुखवू नका, इतकं अपमान करू नका. आपण ज्यावेळेला हे अपमानात्मक काहीतरी बोलतो त्यावेळेला हाताने मारण्यापेक्षा मनाला फार मोठं लागतं, आणि ज्याचा अपमान झाला तो जीवनभर ते पकडून ठेवलेला असतो, तर प्रत्येक तेच उगाळून दाखवतो. पण तुमचा जर असा अपमान केला असेल तर तुम्हाला त्याची माफी क्षमा करता आली पाहिजे. हे दुसरं ते धरून नाही, आणि माझा अपमान केला, आणि मला असं केलं, आणि मला असा बोलला होता. मग तो समोर आला की तुम्हाला ते सगळं आठवतं, आणि मग तुमच्या मनात नसलेला राग प्रगट होतो. अजिबात ना हसत खेळत समोरून दिसला, अरे याने माझं असं केलं, लगेच तुम्ही त्याला बघा ह्या माणसामुळे माझं असं झालं, याने माझा अपमान केला, यामुळे मला असं वाईट वाटतं. अरे क्षमा कर, कारण त्याच्यात तुझं अंतर्मन बिघडतं. ज्या वेळेला त्याच्याबद्दल तुम्ही राग व्यक्त करता, चीड व्यक्त करता, त्यावेळेला आपण आपलं अंतर्मन बिघडवतोय हे लक्षात येतं. म्हणून त्याला सतत लगेच आलं लक्षात, त्याला बाबा मनापासून क्षमा करा. क्षमा करता आली तर आपलं मन विकसित आहे. क्षमा करता येत नसेल तर आपलं मन विकसित नाही. पहिलं आपलंच मन विकसित आहे की नाही याचं पहिलं. अनेकांनी तुम्हाला वेडवाकडं बोलले आहेत, तुमचं तरी तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य जात नसेल तर तुम्ही क्षमा केली. पण हा नुसते तोंडा जागल म्हणा मी तुला क्षमा केली, आणि परत गेल्यानंतर बघितलं कसा माणूस आहे असं म्हणा तर तुम्ही क्षमा केलेलीच नसते. आपण काहीतरी चुकलेलो आहोत हे जर आपल्याला कळतं त्याची माफी मागायची हिंमत आपल्याला असली पाहिजे. माफी मागायला हिंमत लागते. साधारण माणूस कोण माफी मागू शकत नाही. सॉरी म्हणता येत नाही बऱ्याच लोकांना. बऱ्याच लोकांचं अरे सॉरी बोल, अरे तरुणांना पण म्हणाले. म्हणून सॉरी म्हणायलाही वाईट वाटतं. उलट सॉरी म्हटलं तर आपलं मन स्वच्छ होतं. मनापासून सॉरी, वरवर नाही, मनापासून माफी मागितली तर आपलं मन स्वच्छ होतं. मनापासून इतरांना क्षमा केली तर आपलं मन स्वच्छ होतं. सगळे फायदे आपले आहेत. म्हणून स्वार्थी व्हा चांगलं वागण्याच्या बाबतीत. इथे हा स्वार्थ हाच मोठा परमार्थ आहे आपला. तुमच्याबद्दल किंवा आपल्याबद्दल कोणतरी वेडावाकडं बोलताना आपल्याला येऊन सांगितलं, तुमची प्रतिक्रिया काय झाली पाहिजे? काय झाली पाहिजे? बघतो तुम्हाला भेटला तर बघतो असं म्हणजे देवाला क्षमा कर. जीसस क्राइस्टच्या खेळ ठोकत असताना जीसस क्राइस्ट म्हणत देवा यांना क्षमा कर, यांना कळत नाही ते काय करतात. आपल्याला कोणतरी असं बोललं तरी तो जीसस क्राइस्टचं तरी आठवण ठेवा की ते बोलले तर आपण देवा मनापासून क्षमा कर. ते काय बोलतात ते त्याला कळत नाही. लक्षात आलं? आपल्या डोक्यामध्ये ही आदर्श म्हणजे फुकटचा आदर्श जीवन त्या सांगत नाही तर आदर्श फुकटचा आदर्श म्हणजे वर आकाशात बघून जमिनीवर चालणं आणि खड्ड्यात पडणं असला आदर्शवाद नाही सांगत आहे. छत्रपतींचा आदर्श आहे तो छत्रपतींचा आदर्श ते गुण आपल्या अंगामध्ये मुरवत आले. नुसतं आदर्श नाही सांगायचं. सद्गुरूंचा आदर्श सद्गुरूंचे जे गुण होते ते आपल्याला आत्मसात करता आले पाहिजेत. म्हणून कोणत्याही आता जीसस क्राइस्ट म्हटल्यानंतर हातात खिळे ठोकत असताना कसे ते मनापासून बोलले असेल ते जाणे. कारण एक तर कळ एवढी मारत असेल म्हणजे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल एकाला सांगा चिमटा काढ, जोरात चिमटा काढ असं सांगा. तो चिमटा काढताना तुम्हाला अरे ह्याचं भलं होते म्हणा, तोंडातून येणार नाही भलं म्हणून एक फटका मार असा चिमटा काढायचा.
आपलं मनाचा हा स्वभाव आहे बघा, लक्षात घ्या. आपल्या इथे जीसस क्राइस्ट इतकं माफ करण्याचं विशाल अंतकरण निर्माण झालं पाहिजे, हे विकसित मनाचं लक्षण आहे. प्रभू रामचंद्र अगदी लंकेपर्यंत घेऊन गेले, त्यांनी 3 वेळा निरोप पाठवला रावणाला, अजूनही तू शहाणा हो, अजूनही सीतामाईला अगदी म्हणजे सन्मानपूर्वक आमच्याकडे पाठवते, आम्हाला लढाई करायची नाहीये. लक्षात घ्या, हे रामायणातल्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. हे रामाचं विशाल अंतकरण होतं, त्याला रावणाबद्दल द्वेष नव्हता, राग नव्हता. पुढच्या गोष्टी अनिष्ट घडू नयेत म्हणून परत सांगत होते. पण रावण एवढा अहंकाराने मातला, त्याला वाटत माझ्यासारखा मीच आहे, तो हा राम काय शिकवणार आपल्याला, की वानरसेना काय हरवणार. पण त्याच्या कर्माने तो हरला. विशाल अंतकरणाच्या माणसाला कधीच अपयश येत नाही. प्रत्येक गोष्टीत तो यश त्याला आपोआप मिळत जातं. म्हणून आपलं मन स्वच्छ करणं हा महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा, की आपल्याला हे शास्त्र का समजायचं आहे. कोणीतरी मला विचारलं, हे अंतर्मित्र समजायला पाहिजे का हो, कारण डोक्यात शिरत नाही ना. म्हटलं काही गरज नाही, पण तू चांगलं वागायला शिक, बाकी काही गरज नाही. अभ्यास म्हणजे काय, शास्त्र कळलं आणि वाईट वागलं तर काय उपयोग. आपण तसेच वागतोय, अजून आम्हाला माहिती आहे अंतर्मन असं आहे, बहिर्मन असं आहे, असं होतं, सगळं सांगतात. अगदी 8 कप्पे पण पाठ करून सांगतात. पण जरा असं मनाच्या विरुद्ध घडलं की हा तलवार गाडायला मोकळा असतो, छाटून टाकतो समोर, जिभेची तलवार असते अर्थात. आणि त्याच्यानंतर अर्थ म्हणजे ह्याचं अंतर्मन तेवढं विशाल नाही. म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांचं अंतकण विशाल होतं की 3 वेळा त्यांनी निरोप पाठवले. 3 वेळा, एकदा अंगद गेला, आणखी दुसरे गेले होते. प्रत्येकाला रावणाने धुडकावून लावलं आणि मग शेवटी युद्ध झालं. महाभारताचं युद्ध सुद्धा श्रीकृष्णाने कितीतरी वेळा मध्यस्थी करून नको युद्धासाठी प्रयत्न केले होते. दुर्योधनाने ऐकलं नाही, त्यावेळेला युद्ध करावं लागतं. अशी परिस्थिती आपल्यावर काही येणार नाही. एवढं मोठं काही आपण महाभारत बघायला जात नाही, की रामायणाचा कोण पळवायला जात नाही आपल्याला. पण आपल्याला आपली ही शांती मात्र पळवून देता कामा नये. आपल्या मनाची शांती आपण जर ह्या विचारातून बिघडवत असू तर तेच महाभारत असतं, तेच रामायण असतं. म्हणून इथे आनंदाने जीवन जगायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे शास्त्र कळलं तर उत्तम, पण हे शास्त्र नाही कळलं तरी आपण सद्भावनेतून सर्वांशी प्रेमाने कसं वागलं पाहिजे एवढंच आपल्याला शिकायचं. प्रेमाने वागा, समोरचा चुकला तरी माफ करा, आपलं चुकलं तर माफी मागा. सोपं आहे, पण बरेच लोक ते माफी मागत नाहीत आणि ते धरून ठेवतात. म्हणून आता बराच वेळ झालाय, सांगायचं आणखी वेळ लागेल. तरी सुद्धा एक लक्षात ठेवायचं, एकदा महाराजांनी गोष्ट सांगितली होती की पंढरपूरला एक माणूस विठोबाचं दर्शन घेण्यापूर्वी खिशातून सगळ्यांना दान धर्म देतो आणि सगळ्यांना दान देण्यापूर्वी सांगायचं विठ्ठल बोला. तर 2 लहान मुलं पैसे मागायला लागले. तर ते म्हणाले तर विठ्ठल बोलते, विठ्ठल बोलत नव्हते पण पैसे मागत होते आणि तो पैसे देत नव्हता. अगदी देवळापर्यंत गेल्यानंतर त्या माणसाने, तुला विठ्ठल बोलायला काय प्रॉब्लेम आहे, तू विठ्ठल, मी तुला पैसे देते. आणि काय सांगावं, आम्हाला लाज वाटते विठ्ठल बोलायला. अंतर्मन लक्षात घ्या. म्हणजे काही मुलं अशी आहेत, तुम्ही जर म्हणाला नमस्कार कर तर नमस्कार करायला लाज वाटते, लाजतात मुलं. का तर त्यांना आपण संस्कार लहानपणापासून तसे केलेले नाहीये आई वडिलांनी. का की तू अरे नमस्कार कर, लहानपणापासून आपण शिकवायला लागतो, नमस्कार कर, मोठ्या माणसाला नमस्कार कर. मोठ्या माणसाला उलटं बोललं तर त्याला रागवावं लागतं, बोलू नकोस, हे बरोबर नाही. हे संस्कार कोणते झाले नाही झाले तर आपण मोठेपणी तसेच वागतो. लाज वाटते म्हणजे काय, त्याला त्याच्यात लाज वाटण्यासारखं काहीच नसतं. कारण चांगली गोष्ट करायला लाज कसली. नमस्कार करायला जर माणसाला लाज वाटत असेल तर त्याचं अंतर्मन कुठे प्रगतीशील होणार. म्हणून तिथे तो अभिमान असतो, तो अहंकार असतो, तो आपल्याला नमस्कार करायला देत नाही. लहान मुलांना सुद्धा पूर्वापासून जे संस्कार घेऊन आलेले असतात त्याच्यातून सुद्धा ती मुलं कधी कधी तशी वागताना आपण पाहतो. त्यावेळेला त्यांना जाणीवपूर्वक तसे संस्कार करावे लागतात, सांगावं लागतं की हे असं झालं पाहिजे, जीवन आपलं असं आहे, आनंदाने जगायचं. आणि म्हणून असं हे आपल्याला जीवन आनंदाने जगण्यासाठी हे शास्त्र व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. म्हणून परत लक्षात ठेवा, कसली कोणाबरोबर कंपॅरिझन करू नका. व्यक्तीची कंपॅरिझन नको, संस्थेची कंपॅरिझन नको.
काही संस्था चुकीचं वागत असतील, काही संस्थेतली लोक चुकीचे वागत असतील, चांगले वागत, ते त्यांचं कर्म त्यांच्याकडे. आपल्याला त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं एवढंच वाटलं आणि सोडून दिलं, बस झालं. पुढे त्याला अडकायची गरज नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रगती करतोय. तुमच्या अगदी जवळचा माणूस असेल तर तुम्ही मला सांगू शकता की तू आता हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक, पण त्याचा आग्रह नाही. तू हे करतो ते चुकीचं करतो, बरोबर करतो हे सांगायचा आपला अधिकार नाहीये, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक जण त्याच्या भावनेतून वागतो, म्हणून त्याची भावना काय त्याच्या वागण्यातून आपल्याला कळतं त्याची भावना चुकीची आहे की बरोबर आहे. आणि चुकीची बरोबर असली तर जवळचा माणूस असेल तर सांगायचं, जवळचा माणूस असेल तर त्याला हात जोडायला लांब राहा, कारण तिथे परत वाद वाढतात, भांडणं होतात. म्हणून सर्व ठिकाणी सतत सावधपणे जीवन जगणं हा त्याच्यावर उपाय आहे. आणि म्हणून असं हे जीवन आपल्याला जगायचं आहे. शास्त्र म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल आपलं जीवन कसं जगायचं हे समजलं पाहिजे. शास्त्र कळलं बरोबर आहे, पण प्रॅक्टिकल प्रत्यक्ष आपलं जीवन कसं जगायचं. प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपल्याला परमेश्वराचं स्मरण व्हायला पाहिजे. ते जे आपण सांगतो ते कसं व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाला पाहिल्यानंतर ते परमेश्वराचं रूप आहे, पाहिलं तरी परमेश्वराचं स्मरण सुरू झालं. त्यासाठी अमुकच असा अभ्यास केला पाहिजे, तसा अभ्यास केला पाहिजे असंही नाही. प्रॅक्टिकल सगळ्यांशी बोलताना तुम्ही नम्र, समोरच्याचा सन्मान ठेवून आदरपूर्वक कृतज्ञतेने जेव्हा आपण बोलायला लागतो त्यावेळेला समोरचा माणूस आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतो. तुम्ही कुठे मोठा काहीतरी दिखावा करून आकर्षित करत असाल तर ते थोड्या दिवसासाठी असतं, नंतर आपलं सगळं रूप कळल्यानंतर माणूस पळतो. पण तुम्ही खरोखर अंतःकरणापासून जे शुद्धपणे जर सगळ्यांचा स्वीकार करत असाल, सर्वांना आपल्याबद्दल सर्वांच्या भल्यासाठी चिंतनच्या मदत करत असाल, तर तुमचं जीवन तुम्ही अधिक विकसितपणे जगणार आहात. आणि त्याच्यातून आपल्या जीवनाचा हा विकसितपणाचा अनुभव प्रत्येकाला घेता येईल. आणि हेच आपलं जीवनाचं सार्थक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून देवाचं स्मरण सुद्धा चांगलं वागण्यासाठी आहे. देवाचं स्मरण कशासाठी करायचं आहे. आपलं वागणं सगळं देवाच्या स्मरणातून वागणं म्हणजे काय, सर्वत्र दिव्यत्व आहे ह्या भावात प्रत्येकाशी बोलता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण फक्त देवळात जातो की सद्गुरू नमस्कार करून बाहेर आल्यानंतर सगळ्यांना खडसावायला मोकळे असतो, तसं आपल्याला होता कामा नाही. म्हणून असं हे जीवन आपल्याला जगायचं आहे. आणि असं जीवन जगण्याची बुद्धी सर्वांना प्राप्त हो आणि आपल्याला प्रथम प्राप्त हो, हे बरंच लक्षात ठेवायचं. आणि सर्वच जीवन आनंदाने जगावे हेच आपल्याला याचं सार आज आपण समजून घ्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची आता सूचना म्हणजे पुढच्या मंगळवारी अभ्यास जर नसेल, इथं काहीतरी कार्यक्रम आहे, त्याच्या पुढच्या मंगळवारपासून पुढच्या मंगळवारी आहे. ओके, म्हणजे पुढच्या मंगळवारी आहे, त्याच्या पुढच्या मंगळवारी नाही तिथे, तर पुढच्या मंगळवारपासून सतीश गुराम तुम्हाला, म्हणजे तुम्ही सगळे म्हणून सतीश गुराम तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा अभ्यास सगळे म्हणून कराल. 3 मंगळवार पुढचे नसतात. जानेवारी 4 नंतर आम्ही परत येऊ, त्यावेळेला आपण परत भेटू. तोपर्यंत नवीन वर्षाचं सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप. आणि सगळ्यांनी भरपूर अभ्यास करायचा आहे आणि हा आनंद सगळ्यांना आपण जीवन जगायचं आहे. त्यामुळे सतीश गुराम अभ्यास घेतील. त्याच्या पुढच्या मंगळवारी आहे, त्याच्या पुढच्या मंगळवारी नाही आहे, हे लक्षात ठेवा. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण मुखात अखंड